इतक्या पूर्ण ही पहिली घटना घडली. छत्रपती शिवरायांचा इतका तिरस्कार केला जातो हे महाराष्ट्राने पहिलं बघितलं. त्या सुद्धा अवलादी आहेत वापायला झालेल्या हे महाराष्ट्राने पहिला. एका लेकीला तिची विटंबना केली जाते, तिचे वाईट भावनेने कपडे फाडले जाते. पण त्या वाघिणीला मानावं लागेल. तिला रात्रीच फोन करून सांगितलं तू शेर निघालीस मराठ्यात, तू रडू नकोस. छत्रपती शिवरायांचा पुतळा उखडून फेकून द्यायचा या मानसिकतेतून आलेल्या पैदाशीला तू रोखायचं काम केलं. तू जिजाऊची खरी लेख शोधलीस. आम्ही पुरं राज्य तुझ्या मागे आहे. तू फक्त रडायचं बंद कर. कारण छत्रपती आणि छत्रपतीचा अवमान करायला लागलेला अपमान तू थांबेल आहे. त्यामुळे तू रडायचं नाही. पुरं राज्य तुझ्या मागे आहे. आम्ही आव्हान केलं नाही. आम्ही जर आव्हान केलं असता आज इकडे यायचं तर तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात मराठी बसली नसते. इतके करोडो मराठी बुलढाणा. मला फक्त त्या जातीवादी पिलावळीला सांगायचंय, ही जी लाभार्थी टोळी आमच्याकडे पण आहे ती आम्ही जेलात फेकली बरीच. इकडे असणारी ती काही टोळी पैदास ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं फक्त ते, बाकीच्यांचा काही समान नाही याच्याशी. यांना एकच सांगतो, जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये. तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीये. आम्हाला त्या वाटावर आणू नको. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगतो, साहेब आम्ही संयम पाळून येत. आमच्या लेकीचं वाईट भावनेनं त्यांनी केलेली छेडछाड, तिच्या अंगावर ते फाडलेले कपडे हे जाणून बुजून फाडले गेले आणि त्यांचा उद्देश तिच्याबद्दलचा वाईट होता. तिच्या डोक्यात दगड घालायचा काम प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे मी SP साहेबांना सांगतो, मला वाटतं ते आले असतील. DYSP साहेब सुद्धा इथं आलेले. 307 गुन्हे. हे शांत बसा रे, नका दिसू देऊ, शांत बसा. अरे न्याय घ्यायला आलो होता आपण, बघायसाठी नाही आलो. तुमच्या पुतळ्याला हात लावत नाही कोणी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही कोणाच्या गाडीत दम येतो. इतका तिरस्कार आहे का छत्रपतीचा तुम्हाला? कंपाळी कुंकू छत्रपतींमुळे आहे. तुम्ही छत्रपतीचा पुतळा काढताय काय? बोकाडी बसतो का इथला पुतळा इथं ठेवायला? तुम्ही मी या SP साहेबांना DYSP साहेबांना सांगतो, 307 गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एक. दुसरं, तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. हे सार्वजनिक ठिकाण आहे. या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत. तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. यांचा या ठिकाणी वाईट कृत्य काही करायचा ताई बरोबर ही पण प्रयत्न होता का? कारण शेवटी ती आमची महाराष्ट्राची लेख आहे हे लक्षात असू द्या. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या लेकीबाळीवरती जर असा अन्याय झाला तर काम किंवा नाही, अगोदर न्यायासाठी सगळ्यांनी घर सोडून बाहेर पडत जायचं.
विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं काही नाहीये. सगळ्या लेकीबाळी हे आपल्या उलट तिच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. दुसरे असते तर पळून गेले असते. त्याला खरंच वाघीण भेटले रे तू. रडती कशाची? रडायचं फिरायचं नाही, लढायचं. आम्ही सगळे सोबत आहे. इथं जे जे प्रयत्न झाले, तिने जे जे अर्ज दिलाय त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून सगळ्यांना अटक करा. मला आता SP साहेबांनी, पोकळे सरांनी आणि DYSP साहेबांनी सुद्धा सांगितलंय 21 जणाला अटक केली. सगळ्यांना राहिलेल्याला सुद्धा अटक करतो. साहेब, तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवलाय. दंगल घडवण्याचा उद्देश तेही कलम याच्यात आले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचा अवमान केला गेला, तोही उद्देश त्यांच्या मनात होता. आणि ही असली अवलाद ना, ही त्यांच्याही समाजाला घातक आहे आणि राज्याच्या शांततेला सुद्धा घातक आहे. यांच्यावरती जबरी कलम लागले पाहिजे सगळेची सगळे. जर तुम्ही काही काटकसर केली, आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलाय. जर तुम्ही 2-3 दिवसाच्या आत यांना सगळ्यांना अटक करून कलमा त्यांच्या मनाप्रमाणे जर लावल्या नाहीत, काही जर टाळाटाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली, तर नाविलाजानं राज्यातले सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागेल. आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातले काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. लाभार्थी टोळी इथं सुद्धा आहे असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात घाला. एक बेचातला सुद्धा काय नसता. मी जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून आहे काही झाली तर माझा नाविलाज आहे. मी राज्यव्यापी बैठक लावून आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा, मी एकदा शब्द दिला की माग पण आटत नाही. मेलो तरी मी मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं, अहो थांब ना, SP साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला पण ही ते सोडणार नाहीत, एकाला पण सोडणार नाही. सगळेचे सगळे जेरबंद करणार. अशी पण माहिती मिळाली की कोण PI का कोण आहे, त्यांनी काही आरोपी, कोणता तो आमच्या तिकडे हल्ल्यात होता तर ते का दुसरा आहे अरुण साना पण सांगते ना, आपले पोरं तिथं अडवलं होतं. 4 पोरं होते मला हॅलो मारलं होतं. अरे तुम्ही जनरेटर बंद केले ना, आमच्याकडे जनरेटर असतात. मराठी लाईट जाऊ शकते ना, त्यामुळे लाईट जाऊ सुद्धा शकते. तेव्हा आमच्या आंतरवालीच्या मायमावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाडी इकडे का दुसरीकडे? दुसरा आहे. मला जी माहिती मिळाली SP साहेबांनी DYSP साहेबांना सांगतो, यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली. त्यांना सुद्धा मध्ये घ्या, त्यांना निलंबित करा. हे बघा, तुम्ही कायदेशीर कारवाई करून आरोपीला अटक करणार आहेत ही आशा ठेवून आम्ही. जर हे 2-4 दिवसाच्या आत झालं नाही तर मग 25 तारखेच्या नंतर राज्यव्यापी सगळे मराठी चिखला गावात येणार आहेत. हे मात्र तुम्ही लिहून ठेवा. त्यावेळेस मी एकही शब्द प्रशासनाचा ऐकणार नाही. जे काय परिणाम होतील ते हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यांमुळे झालंय.
आणि प्रशासनाने अटक नाही केल्या म्हणून होईल. तुझं जर काही द्यायचं राहिलं असेल, कुणाचे नाव आत्ता माझ्यासमोर दे. कुणाचं जर एखाद्याचं नाव टाळलं असेल, DYSP साहेबांना इकडे बोलून घेऊ. ते बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा, मला चर्चा करू द्या. घटना मला माहित नाहीये, मला घटना सगळी समजून घ्यायची. असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे, आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे. आपण एका रक्ताचे एका माईचे लेकर आहेत. आपण सगळे, तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून. राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीच्या पुढे गेलो तरी डबडे हो. मरायला व्हायचं ना छत्रपती पुढं. अरे छत्रपती आता आपलं जीवन आहे. इथं जाग्यावर जरी मूर्त्या पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मूर्ता पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठं कोणी नाही. जाऊ द्या जीव राजांसाठी, पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही कोणाची बात. कोणी आलं बी गेलं तरी पण हे वैभव या गावाचं कोणामुळे? छत्रपतींमुळे. शासकीय कार्यालय कोणामुळे? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झाली छत्रपतींमुळे. छत्रपती नसते तर तुम्हाला बसायला सुद्धा जागा नसते. इथं काय करतोय पुतळा? पुतळा कोणी हलू शकत नाही. आम्ही येत नुसतं हलवा. तुम्ही आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत. मग खेळायचं का मग तसं तुम्हाला गुंडाला त्या? आम्ही तुमच्या चौकाचा, तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो. आता आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून त्याला हार घालतील आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष, आमच्या छत्रपतीबद्दल, हे तुम्हाला महागात पडल. आता या हळूहळू यांची पायरी भरत आलेलीच आहे. यांचा पापाचा घडा हळूहळू भरत आलाय. यांना वाटतं आपण उठाव करीनात, आपण का संयमी लोक आहेत, आपण थोडं शांततेने चाललो. एकदा जर मराठ्याने हातात दांड घेतलं तर पुन्हा मूळ तर खाली ठेवणार नाही, यांच्या डोक्यातच आहे. आणि हे जर नाही थांबले तर नावेला जे मग ते एका दिवशी करावंच लागणार आहे. आता माय माऊलीपर्यंत हात आलाय. तुमच्या लेकीचा अंगावर हात टाकला जमान का? तुम्ही आमच्या महिलेवर हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिले इतकं बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवरती हात टाकीत. आमच्या सुद्धा पोरं टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची इतकी आमची नाही. ओरिजिनल पैदास आमची. तुमच्या असल्या चुकीमुळं गोरगरीब त्या समाजाला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागणार आहेत. या लाभार्थी टोळीमुळं त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात सुद्धा बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी सांभाळली आणि आज त्यांच्याच अंगलोट असं यायला लागलंय आता. कारण ते परळेवाला धन्या असणारच याच्यात, ते असणारच याच्यात. फोन गव्हाने केला असेल त्याला लय मोठं तो खुडकुतासारखं मुळ्यात झालेलं आहे, त्याला दम निघत नाही. त्यांनी फोन केलाच असेल, बेड्या तो जिरीतच मी तू माझ्या संगत तो आणखी पोट भरलंच नाही. माझ्या गणपात सुपारी देतोय ती. अरे तो सुपारी एका गोट्यात फोडील मी आणि आमच्याच पायद्याच्या हाताखाली करतोय. आमच्याच पायद्याचे त्या काही पैशासाठी भुकालेल्या, मान सन्मानासाठी आपली जात सोडून आपला समाजाचा छत्रपतीचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी हे आवड तिकडे येते आपली. साहेब साहेब म्हणती पैदास, साहेब म्हणती 96 कुळी म्हणते ते स्वतः म्हणते आम्ही 96 कुळी आमच्यावर संस्कार आहेत. ही तू बहीण आहे ना 96 कुळ्या, ही बहीण आहे ना तू. साहेबाच्या टोळीनं तो साहेबाच्या टोळीनं हिचे कपडे फाडलेत. बहीण नाही तुई, त्यांच्या नादाने पळतो का? आपल्या या फितूर लोकांमुळं आपल्या जातीवरती संकट यायला लागले. अरे यांनी आपल्याला संपवायचं ठरवलंय, त्याला
स्वप्नात बघ म्हणा मराठी संपेल. तुला मराठीत संपणार नाही. तो एक दिवस बघ थोड्या दिवसात भरतेत का नाही असा होणार. एक दिवस देऊ असं पाप करून करून आता नुसतं हे हालत आहे त्याच इथं काय दिवसाने करावं लागणार आहे पाप. लेखी बाई हात टाकायला होतो ना टोळीला पाप. आणि तुम्ही किती घेतले मी मागं सांगितलं होतं. फक्त आम्ही उठाव करीना. तुमच्यामुळं आम्ही त्या गरीब तुमच्या समाजातल्या लोकांचा विचार करतोय की गव्हासारखी किडे रगडू नये. वाद वाद असत, भांडण भांडण असत. एकदा जर ते चेतलं ना तर राणा सुद्धा पळून देणार नाही. आणि गरीबाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही संयमाने यांना वाटतं आम्हाला भीती का काय. तुम्ही अपंग आहेत का दांडका घेऊन आलात. अपंग आहेत मला दांडका घेऊन आलात लगेच. मी आहे तर टेन्शन नाही घ्यायचं. इतक्या लवकर दांडी घेऊन देत नाही तुम्हाला. तुमची मान उंच असंच काम करणार आहे का जागावर उभा राहून तुम्ही काय करायचं नाही तर यांनी मागं दांडी घेतले असते. मला समाज भरकुटू द्यायचा नाहीये. छत्रपतींच्या विचाराने चालवायचं. तिचं काम तिने चोखपणे पार पाडलं. छत्रपतींचा पुतळा हटू दिला नाही. आता आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट देणार. राज्यानं ही जबाबदारी. एकदा जर आव्हान झालं ना एकदा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं बघितलं नाही देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलीस प्रशासनाने एकदा जर राज्याला आव्हान केलं ना तुम्हाला सांगतो कोकणाच्या त्या टोकापासून जे मराठी मुंबई पासून इकडे निघतील ना तर तुम्हाला इथं 200 किलोमीटर इतके मराठी. तिला जर न्याय नाही मिळाला तिच्या म्हणण्याप्रमाणे आपली मागणी सरळ सांगितली. पुतळ्याला हात कोणी लावायचा नाही. मग ते कुणी येऊ दे. वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही. नसता आम्हाला जे पाऊल नाही उचलाय ते उचलावं लागेल. दुसरं तिने सांगितल्याप्रमाणे सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत. नावं घेतले तेवढे आले पाहिजेत. वशिला असू नाही तर काय असू. तुमचा सरपंच आहे धरला असेल ना धरतील ना. मी आहे ना नाही धरलं ना त्यांच्या माग DSP साहेब आहेत नाही तर सरपंच होते ना पाटील साहेब पण होते ना त्याच्या मागे पत्र लावलेत ना नक्की. त्याला टंगडे धरून आणा. त्याला सोडायचंच नाही कुणी. आमची चूक असेल ना आम्हाला सुद्धा सजा द्या. पण आमच्या लेखी शांत बसा. आमच्या लेखी बाळीवरती हात टाकलाय आम्हाला तो आरोपी कोणी तो पाहिजे. त्याला सोडायचा नाही. इथं हात मोडले तुम्ही 2 महिन्याचे काहीतरी एक जण सांगा. बघा ताई ही तुमच्या समोर ताई हिचा पाय मोडला. कलम लागलेत का लागलेत का 30 लागला कलम लागलेत का. अरे पण आमदाराचा जरी जवळचा असला कोणाचा असला तरी ऐक आधी मी बळच आरोप करणारा नाही. आमदाराचं हात आहे का याच्यात 1 मिनिट सांगतो. ऐका त्या अरे ऐका रे त्या आमदारांनी बहुतेक कोणाला तरी आमच्या तिकडे फोन आलता. त्याच्या PA का कोणाचा फोन आलता की मी याच्यात नाही. नाही मला बळ जोडायची मला सवय नाही. समजून घ्या. मी तुमचं आहे का नाही. तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय. मी बळच नाही म्हणू शकत. त्यांनी सांगितलं की या मॅटरशी ताई हे गंभीर विषय. हे पुन्हा वाढीव याच्यात घ्यावं लागेल. हे लेकरू 1.5 वर्षाचं 2 वर्षाच्या लेकराला जरी हाणत असले ना ताई तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना DSP साहेब आले होते ना इकडे या म्हणा पुढं. मी जर हे गुन्हे नाही झाले 1.5 शांत बसा पोरं खाली बसा. हे जर 1.5 वर्षाच्या लेकराला न्याय नाही मिळाला ना तर मग मी माग लागण बरं का. इकडचे मागे सरकारी खाली बसा तुम्ही मागे सरकार गोंधळ करू नका. विषय भरकटायचा नाही. मी हे तुम्ही आडवून करा रे गपचे ऐका. माझं सरळ नाही ताई. मी माझ्या समाजावरती खूप माया करतो. हे तुम्हाला शांत बसायचं आहे का उठून जायचं इथून ती फेकून तिच्यात मागे लावल्याला बस ना उभं. मी माझ्या समाजावर ताईला प्रेम करतो. ते 1.5 वर्षाचं जर 2-2 वर्षाचा लेकरावर अन्याय होणार असला ना इथल्या एका या आरोपीला सोडू नका. एकाला पण सोडू नका. खाली बस
मला ते लेकरं बघून तर मला आता कर्माला तयार नाही. हिला मारलं, मारू द्या. त्या ताईचा पाय मोडला. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघताल तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिच्याविषयी होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर अटक झाली नाही तर मला 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करावं लागणार आहे. मी कोकळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा आणि शांतता बाळगा. आपल्याला जवळ सहन होत आहे तोवर आपण सहन करू. शांततेत राहणं. नावं दिली असते ना सगळ्यांनी, फरियाद दिली ना सगळ्यांनी, तो वकील साहेब थांबतील. ते सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील. त्याच्यात कलमा वाढवायच्या तर त्या वाढावं लागणार आहे. त्या सगळ्या सर्व वाढावं लागतात. त्या आरोपींना लवकर पकडा. तुम्ही रात्री 11 जण अटक केलेत हेही आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली. आम्ही तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका. राहिलेले एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय खूप. त्या छोट्या मुलीला लागलं, हिचा पाय मोडलाय. कलम 307 दाखल झाले का? काल ताईंचा जबाब ताईंना वाचले चर्चा सुरू आहे. इकडे चर्चा व्हायला चर्चा सुरू आहे ना. पोलीस बांधव असं का पागल आहेत का तुम्ही? काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा. राहू देऊ का? कलम कोणते लागले? पुढे बाकी शांत बसा तुम्ही. बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 307 वाढवा. 307 वाढवा. त्या मुलीची त्या छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाची पण कारण 2 म्हणजे नको. आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेखीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरंय बरं? आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आव्हान करीन. पूर्ण इकडं ओढत नेलं. इथं लागलेलं आहे, पूर्ण कान कापलेला आहे तिचा, डोकं फुटलेलं आहे. आणि एक तो हे सौरभ, आपल्या सौरभचा हात मोडलेला आहे. म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न. पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी होते. त्या कलमा घेतल्या नसतं तर ते घ्यावं लागतील. आणि मला एक परत मला ते व्हिडिओ मध्ये असं दिसलं. थांब रे. मला ते व्हिडिओ मध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बांधव होते काही. ठाणेदार साहेब त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघं तुम्ही स्टेटमेंट द्या. पुन्हा स्टेटमेंट शांततेत द्या. रात्री त्या घाबरलेल्या होत्या. एखाद्या स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असेल. तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुढे नावं घ्या. 307 त्याच्या ठिकाणी ते अपहरण केलं त्या मुलीचं. एका छोटी पुढे ती नाही छोटी डोक्याला लागला म्हणून काढून फाडला. तिचं स्टेटमेंट घ्या. ते गुन्हे दाखल करून त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही. तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. कोणावर 25 तारखेपर्यंत यांना सहकार्य करू ना. 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण यांना. यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुण्यातून विदर्भ कसा बाहेर निघत नाही विदर्भाकडे मी बघतो. छत्रपतीचा अपमान झालाय. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले का तुम्ही? तुमचा वेळ नाही येणार का अशी तुमच्या लिखीवाडीवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेला मला दिसला नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजावलंय. इथं जर कोरड अन्याय होणार असला ना
तर तुम्हाला सगळ्यांना जर आता हे आरोपी अटक झाले नाही 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे शांतता भंग केला यांनी. चौथा मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही, कारण यांच्यामुळे गोरगरिबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्यात सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं आणि ती कामाला ते लागले. दुसरी कोणची आहे तिचे पण स्टेटमेंट आहे. तिचं अपहरण केलं, घाबरायचं कोणी नाही, मी तुमच्या मागे आहे सगळ्यांच्या. आणि कसं स्टेटमेंट घेतलं, मी गाडीत बसलं की मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय, तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय, तुमच्या भूमीत अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. SP साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोकळे साहेबांना बोललो, त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झाले. चांगले पळून घेतली आणि जे लाभार्थी नाही, जे टोळे ते गटले, हे चाबरे पळून गेले, लवकर सापडत नाही. होईल ना. आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसांवर? वेळ दिला पाहिजे, काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर मी म्हणलं नाही आहे तुमच्या मागं. तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही ती. एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना, आपण कारवाई करू त्यांची. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी तात्या साहेबांना सुद्धा बोलतो, महासंचालकाला गाडीत बसल्या, हे प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिला. लय मात झाला देऊ, तो लय मात झाला की महिलेला मारणं. अरे पोलिसावर विश्वास ठेवा. ही पुतळा साहेब, ही पुतळा हलणार नाही का कधी? मी सांगतोय काय, मी सांगितलं ना, मी सांगितले, मी जबाबदारी घेतली ना, मी जबाबदारी घेतली. सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळे अटक होणार, ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोललो तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झालं की बंद होत नाही. छत्रपती पतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार आहे. मी काय घेत नाही, सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते की 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी भिजवून देत नाही. आणि दबाव घ्यायला जाणाऱ्याचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना तर जरांगेचा अवलाद सांगणार नाही. तुम्हाला कोणाला धक्का लागू देत नाही. कोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन करतात, तुम्हाला मोकळी करणार. जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कोमाव साहेबाला मोकळी गोष्टी काम करायची, तसे मोकळीक मिळणार. कोमाव साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळी घे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खरकाट्याचा तिकाड्या, कुणाला फोन द्याला SP नाही उद्या कोणाला, फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू, सगळा समाज तुमच्या पाठीशी. चांगल्या चांगल्या धुल्या उलार झाल्या तर सरपंच आकडे तिकडे झालंय. त्याच माग काढा की डोळ्याची सुटू माझ्या नादी लागणे एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको. आणखी मी सांगतो आता चेक लागावं, तुपले लोक तू आवरेव, तू माझ्या नादी लागू नको, लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात, मला चालता येत नाही. आता इतक्या लोक भरायला मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे, पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी पठ्ठ्या जगतोय. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर, तेव्हा न्याय मिळेल. मी सकाळीच येतो.
हिच्या कपाळाला लागले. पोलीस बांधव समोर जर एवढा असेल तर कसं काय गुन्हे दाखल होत नाही? तुला मला विचारलं काय कोण सांगणं फाणं काय नाही सगळं गुन्हे दाखल करा. त्या पोलिसांवर सुद्धा सोडू नका हे जर आहे बा तुला एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कोणी पळून नेत होता ते नाही इला लहान इला ती बारीक बारीक कोणी मारलं तुला? सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं. हे देव असतं म्हणजे त्यामुळे त्याच्यावरती शिव म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला लेकराला काय लागतं टोल्याला. हे बघा इकडून मानव सुद्धा म्हणजे त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे कोणी येणं का लागलेले. मला जर हे कुणासाहेब झालेला नाही दिसला तर मी 25 ला कुणाचं हे ऐकणार नाही. मी जर कायदा हातात घेतला मी परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नख लागले तिला जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा. आणि तिची छेड काढली ही पोस्को दाखल होती. पोस्को दाखल यस गाईड करून घेतो साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी आता किती वाजले किती वाजले मी 6 वाजेपर्यंत कलमाची वाट बघू. अरे तुम्ही सगळे जण मग मी सांगतो तुम्हाला मी सांगतो ते नीट ऐका. मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या. लगेच इथं जा. इथं जे काय बाबा तुला पुढे खोलीत बसा जमून नाही तर पोलीस स्टेशनला द्यायचं काय गरज तुम्हाला अधिकार येत नाही. इथं एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण त्यांना गुळगुळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळे जण तुमच्या गावातले 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा. आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीव मारण्याचा प्रयत्न करणं हे सगळे गुन्हे दाखल होणार. मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो. नसता मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार. तुम्हाला आमचं पण सांगतो गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का. आम्ही झालो बेजार. तुम्हाला खरं सांगतो रात्रभर फोन आहे आम्ही पण यायचं म्हणून. पण SP साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले ते तर असं म्हणत होते उलट 2-3 दिवस येऊच नका मला. 2-3 दिवस नसं जमत मग आपलं मी आजच जाणार. माझ्या लेकीला 8 त्रास झालाय. माझ्या छत्रपतीला 8 त्रास झाला. मी आजच जाणार. महाराष्ट्रातून कोण येतं आम्हाला चिखल्या यायचे. चिखल्या का चुकल्या काय इथं यायचं म्हणजे आम्हाला. म्हणलं तुम्ही थांबा मला परिस्थिती बघू द्या ऐकू द्या. नाही जर मागण्या मान्य झाल्या गुन्हे दाखल झाले आपण सगळे चिखलाला जाऊ. म्हणून शांत झाले नाही तर रातभर फोन उचलतो. आमचा असा फेस पडलाय नुसतं गाड्या कोणी म्हणतात पिकअप रेडी झालं टेम्पो रेडी झाला मोटरसायकलवर रेडी आहे. मग आपल्या 3ही गाड्यांना बाहेर काढल्या. आणि मला ऊस तोडायला जायचं नाहीये. ट्रक भरायला नाही लावलेले. ट्रक भरूनच माणसं आणतो. म्हणजे रिअल सांगतो माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलं नाहीये. आम्ही सांगितलं सगळे शांत राहा. जर तांबे साहेबांनी आणि पोकळे साहेबांनी शब्द दिला एकही याच्यातून सोडला जाणार नाही एक पण. म्हणून मग मी शांत राहिलो. तुम्ही पण शांत राहा. शांततेच्या भूमिकेत सगळे राहा. नाही झालं 25 ला पुन्हा येऊ ना. कुठं चाललंय मी बी कुठे जात नाही. तुम्ही नाही ते पळून गेलेले कुठे नाही कुठं जात नाही. फक्त त्यांना जे घडवायचे ते आपल्याला घडवायचे. त्यांना घडायची जातीय दंगल. कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोक लई चांगले आहेत. काही उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि तुमचा नेम आपला सांगतोय सांगळे आणि काय घुले. सांगळे आणि घुले नावाचे महिले सहित अंतरवालीला माझ्या घरी आले. त्यांनी सकाळी दारात रडत होती. मी उठायला मला उशीर झाला कारण आम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतो. त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ देणार. कोण सांग करा कोणता पण बोलचा आणखी त्यांनी आमच्या रस्त्यावरती JCB लावली
7 फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्याच्या बाईला टाकलं सांगळेला आणि 2-3 मुलं आहेत तिचे ते धरून आणले त्या खड्ड्यात टाकले वर जेसीबी नाही माती लोटायची आणि बुजून टाकायचे का हिचा ऊस जाऊ द्यायचा नाही आणि ते वावर आम्हाला विकत घ्यायचे बघा यावला त्यांच्या जातीतल्या ते सकाळी आले तुम्ही मायबाप व्हा म्हणे आमचे न्याय मिळाला पाहिजे आमचे डीवायएसपी धुमाळ साहेब त्याला फोन लावला मला ह्या गरीब लेकराला न्याय द्या ही माऊलीले रडायला लागली डीवायएसपी साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आता तिचा ऊस जाणार एका जातीवादी आम्ही जर जातीवादी असतो ते माझ्या दारात आलेच नसते म्हणून ती सगळी जिरवत होता आम्ही तुम्ही काळजी करू नका आपण डीवायएसपी साहेब आहेत तर ताई या तांबे साहेब आहेत पोकळे साहेबांवरती आजपासून विश्वास ठेवू 25 तारखेपर्यंत सगळे गुन्हे आले होते तुम्ही स्टेटमेंट द्या मी दाते साहेबाला महासंचालक साहेबांना लगेच बोलतो तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या तुम्ही कोणी शांत राहायचं नाही सगळे एफआयआर होणार सगळे अटक होणार त्यांचं नाव पत्र पाठवले लय लांब जाते बरं की लय लांब जाते ही धरातच नाही ती असं इतके फेकड धावण्याचे मध्ये ती थांबतच नाही काहीतरी बोल इकडे गोटा आणते तिकडे खडा आणते पाण्याच्या बाटल्या आणते टोपणं आणते देशीची आणि पळून दुसऱ्या राज्यात जाते आणि यांनी त्या नेते त्यांचे 2च आहेत त्या लाभार्थी टोळी त्या 2 नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मळ आणलंय ना आता हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही ना त्यांचं पण यांनी त्या दोन्ही नेत्याला बरबाद केले आणि आता जातीला बरबाद करायला निघाले हे सत्य पण ते नाकारीत नाही बाकीची टोळी नुसती लिहिली आता ते फक्त लिहायच्या कामात राहिले हळूहळू सगळे मोक्यात घालतो यांना ठोक नाही आला यांनी इतका अन्याय केला ना त्या नागपूरच्या मी जातीवादी असतो ती माऊली माझ्याकडे आली असती की नागपूरची ती ब्राह्मण समाजाची देवेंद्र फडणवीसची सगळी सोयरी हे टांकरवाली इथं तिथं नाही तिलाच पैसे लुबडलं धान्याने किती खातोय काय खातोय जर केळं खाय ना तिकडे थोडे मोठे खाय केळं म्हणजे हे केळं आपला आजर भाई अकबर भाई त्यांच्याकडे असते ती नुसता पैसे खातो त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये होता इतका ताप दिला जो मी ती सांगते मी नाही सांगत त्याला खलास इतकं टेन्शन दिलं 17 लाख सुद्धा सुनीला तो हे काय करतात प्रॉपर्टीचं त्यांनी पैसे कमवून ते सरमाड्या का खरमाड्या कोण होतं ते ज्याला घातला संतोष देशमुखांचा खून करणारा त्याला सुद्धा पैसे कमी देत त्यांनी खाल्ले येणे ज्याला गेलं ती त्याची बायको एकीकडे पोरं एकीकडे तिचे पोरं बेंगलोरला पळत कुंकड पळत ती एकटी झाली तिने बोललं पाहिजे माझ्या नावाचा कसा त्याने वापर केला तिने बोलायला पाहिजे तिने आज जगू नाही ते सुटत नसतो आता ते सणूनच बाहेर येत असतं आता ते सुटतच नसतं तिने सांगितलं पाहिजे की ही प्रॉपर्टी सगळी धान्याची आहे त्याच्यामुळे मानावर आग गेलाय धान्यामुळेच खून केलाय ते सांगितलं पाहिजे कारण त्यांच्या गरीब जातीला त्रास व्हायला लागलाय म्हणून आपण कायदा हातात घेऊ नका समजलं तुम्हाला इतकं बोलण्याचं कारण माझं ते होतं त्यांच्यात काही चांगले लोक आहेत त्या नासक्या 10-5 जणांमुळं बाकीच्यावर नको आणि जर नाहीच गुन्हे झाले तर 25 तारखेनंतर ठरवू काय करायचं मग आपण दाखवू मराठी कशाला म्हणते सगळे देऊन घ्या आणि त्या ताईला थोडी दिवस संरक्षण राहू ती तक्रारदार आहे तिला मारून टाकू शकते तिच्या जीवाला धोका आहे असं होऊ शकतं आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुणबी आणि मराठा दोघाला सांगतो जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका तुमच्यात काही मतभेद असेल तर सोडून द्या आणि हे जीवन राहा कारण ही इतकी पवित्र भूमी आहे जिजाऊची पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवस दिले असतील तर माझ्या महासाहेब जिजाऊनी दिले जिजाऊनी ती पवित्र भूमी या भूमीतले कुणबी आणि मराठी एक जीवन राहा आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा मी तुमच्या पाठीशी सगळ्यांनी शांततेत राहा पोलिसावर विश्वास ठेवा ते सगळ्यांना अटक करतील 7 वाजेपर्यंत येतं 2च घंट्याच्या आतच मला सगळे गुन्हे दाखल करतो पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून सांगा आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.